नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी-ई-टी 2026चा तुम्ही जर फॉर्म भरत असाल आणि तुम्ही व्यावसायिक अर्हतेमध्ये लास्ट इयर अपीयर असाल, तर फॉर्म भरताना तुम्हाला काय विचारलं जातं, तिथे काय माहिती भरावी, त्याबद्दल बऱ्याचशा कॅन्डिडेटनी फोन केले होते, मेसेज केले. त्या संदर्भातला एक छोटासा व्हिडिओ आहे त्यांच्यासाठी. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याचा व्हिडिओचं टायटल बघा, अपीयर विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अपीयरसाठी शैक्षणिक की व्यावसायिक अर्हता चालणार, फॉर्म भरताना काय विचारले जाते आणि मार्क्स कोणते टाकावे, थोडक्यात बघूया. पण तत्पूर्वी तुम्हाला एक प्रमोशनल ऍक्टिव्हिटी करतोय. इग्नाइट अकॅडमीची नवीन बॅच चालू झालेली आहे. तुम्ही तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. इग्नाइट अकॅडमीची द्रोणा 10.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे, ज्या बॅचमध्ये तुम्हाला सेपरेट सेपरेट पेपरनुसार बॅचेस मिळणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला विथ बुक किट आणि बॅग घरपोच मोफत मिळणार आहे. आणि एक बॅच तुमची अशी असणार आहे, ज्यांच्याकडे बुक ऑलरेडी अवेलेबल असेल त्यांच्यासाठी ही पण बॅच आहे. दोन्ही बॅचचे फीचर सारखेच आहे. ज्या बॅचला तुम्हाला 5,000 प्लस निकाल देणारी मार्गदर्शकांची टीम आहे. पीडीएफ पीपीटी स्वरूपातल्या नोट्स अवेलेबल आहे. दररोज तुम्हाला डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. महारिव्हिजन सेशन असणार आहे. डाके सरांचा 9वा दिवस 9वी सुरुवात रिफ्रेशमेंट सेशन असणार आहे. विशेष म्हणजे 350 प्लस तुम्हाला टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सुद्धा अवेलेबल असणार आहे. हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहे. सो बॅच लगेच जॉईन करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा फक्त आणि फक्त व्यावसायिक अर्हता, ज्याच्यामध्ये 2 व्यावसायिक अर्हता तुमच्या येतात. एक म्हणजे तुमचं डीएड असेल आणि दुसरं असेल तुमचं बीएड. ह्या दोनच व्यावसायिक अर्हतेसाठी तुम्ही लास्ट इयर अपीयर म्हणून फॉर्म भरू शकता. शैक्षणिक अर्हतेमध्ये जी पदवी आहे तुमची, शैक्षणिक अर्हतेमध्ये बीएससी, बीए, बीकॉम, तर पदवीच्या लास्ट इयरच्या विद्यार्थ्यांना इथे फॉर्म भरता येत नाही. फॉर्म भरताना तुम्ही एकदा भरून बघा, ट्राय करून बघा, तुम्ही परीक्षेला कॉल करून बघा. फॉर्म भरताना त्याला एक रेड कलरचं साईन दाखवतं की तुमचं शैक्षणिक पदवी कंप्लीट असावी लागते, असं मेसेज दाखवते. सो व्यावसायिक अर्हतेमध्ये जे डीएड बीएड धारक आहेत त्याच विद्यार्थ्यांना इथे लास्ट इयर अपीयर म्हणून फॉर्म भरता येतो. उदाहरणार्थ मी एक फॉर्म भरतोय, त्यामध्ये डीएड मी दाखवतोय आणि डीएड मध्ये मी फायनल इयर अपीयर दाखवतो. आता फायनल इयर अपीयर दाखवल्यानंतर सुद्धा मला विचारलं जातंय, काय विचारलं जातंय की तुमचं बोर्ड कोणतं, विद्यापीठाचं नाव काय आहे, तुमचं उत्तीर्ण झाल्याचा महिना आणि वर्ष. आता उत्तीर्ण नाहीच आहे तर महिना आणि वर्ष कसं टाकायचं इथे, तर इथे काय टाकायचंय. त्याचबरोबर तुम्हाला विचारलंय मिळालेले गुण, एकूण गुण, टक्केवारी किती आणि प्रमाणपत्र क्रमांक पण विचारलं जातं. मग या ठिकाणी तुम्हाला काय टाकायचं, तर या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयरचं डिटेल्स टाकायचं आहे. फर्स्ट इयरचं मार्कशीट असेल त्याच्यानुसार मार्क टाका. फर्स्ट इयरचे डेट असेल त्याच्यावरती डेट टाका. फर्स्ट इयरचे पर्सेंटेज टाका आणि फर्स्ट इयरची तुम्हाला इथे प्रमाणपत्राचा क्रमांक पण टाकायचा आहे. ओके. सेम तुम्हाला बीएडची पण माहिती भरताना बघा, 6वी ते 8वी साठी तुम्ही बीएड अपीयर जर दाखवलं, फायनल इयर अपीयर. आता अपीयर या शब्दाचा अर्थ काय, फर्स्ट इयरचा चालत नाही, फायनल इयर शब्द असतो. फायनल इयर अपीयर विद्यार्थीच फॉर्म भरू शकतात आणि यांना सुद्धा परत तीच माहिती विचारली जाते. मग अशा वेळी सुद्धा तुम्हाला बीएडच्या फर्स्ट इयरची जी काही तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे ती तुम्हाला माहिती टाकायची आहे. भले तुमचा 1-2 पेपर बॅक जरी असेल तरी पण जी पण तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल त्याच्यावरची माहिती तुम्ही इथे टाकू शकता. इथे टाकलेली माहिती तुम्हाला याच्यावरती तुम्हाला असं कधी विचारणार नाही की तुम्ही बॅक पेपर असताना का बरं टाकलं. सो डोंट वरी, ती माहिती टाकून द्या. दुसरं की तुम्ही जेव्हा टीईटी क्वालिफाईड झाला, पास आउट झाला की तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळतं टीईटीचं. जरी तुम्ही अपीयर म्हणूनही मिळवलं असेल टीईटी पात्रता, तरी पण भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, चालतं. याबद्दल अजून तुमच्या मनात काही शंका असेल, काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी काय करा, चॅनल सबस्क्राईब करा. पण त्या अगोदर तुमच्या सगळ्या मित्रांना ग्रुपमध्ये एक मात्र नक्की शेअर करा. इग्नाइट अकॅडमीची नवीन द्रोणा 10.0 बॅच चालू झाली. त्या बॅचबरोबर तुम्हाला यशाचा राजमार्ग टीईटीची 2 रुपयाची बॅच सगळ्यांनी जॉईन करावी अशी ही बॅच आहे. त्याचबरोबर सेपरेट सेपरेट विषयानुसार सुद्धा तुम्हाला बॅचेस अवेलेबल आहे आणि सुधारित आवृत्ती ही सर्वत्र उपलब्ध झालेली आहे. इग्नाइट अकॅडमीचे 4ही पुस्तकं, त्यापैकी मी आवर्जून सांगेल की हे पुस्तक सगळ्यांकडेच असावं, ज्याला टीईटी सक्सेस मास्टर म्हणतो आपण, ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स टाकलेले आहेत. 2025 चे सुद्धा क्वेश्चन्स टाकलेले आहेत. सो तुम्हाला कुठे भेटेल, हे ऍपवरनं मागवा, अमेझॉनवर मागवा किंवा शेजारच्या बुक स्टॉलवर सुद्धा मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, ऍप डाउनलोड करू शकता. त्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला काही टीईटी बद्दल इश्यू असेल, काही प्रॉब्लेम असेल, तुमचे हेल्पलाईन नंबर काम करताय, कॉल करू शकता तुम्ही, त्यांना मेल पण करू शकता किंवा ऑब्जेक्शन रेज पण करू शकता. इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस जॉईन करण्यासाठी ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅच जॉईन करा. काही शंका असेल तर ह्या नंबरवरती कॉल करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.